नर्मदा परिक्रमेचे काही नियम आहेत. तर पहिला नियम म्हणजे पांढरे कपडे घालायचे. हा सोपा नियम आहे. त्याच्यानंतर सुरुवात कशी करतो आपण, तर पहिल्यांदा आपण अमरकंटकपासून पण करतात किंवा ओंकारेश्वरपासून पण करतात. मी ओंकारेश्वरपासून केली. किंवा मध्य प्रदेशामधनं ती वाहते, तर काही लोक त्यांच्या गावापासूनच चालायला सुरुवात करतात. अच्छा. म्हणजे तिथून उचलतात परिक्रमा, तिथेच पूजा करून तिथूनच उचलतात. पण कुठूनही उचलली ना तरी ओंकारेश्वरला येऊन जल वाहणे हे महत्वाचं आहे. मांधाता पर्वत आहे तिथे, तर मांधाताची प्रदक्षिणा आपल्याला पहिल्यांदा करायला लागते. त्याचा आशीर्वाद घ्यायला लागतो की आमची परिक्रमा व्यवस्थित होऊन दे, असं म्हणून इथे जल वाहून आपण परिक्रमेची पूजा करतो. कन्यापूजन करतो आणि मग कन्यापूजन, कन्याभोजन असं सगळं करून त्यांना त्या वस्तू वाटून त्याच्यानंतर मग पूजा केली. दुसऱ्या दिवशी संकल्प घ्यायचा असतो की आम्ही परिक्रमा, म्हणजे प्रत्येक जण आपला आपला वेगळा संकल्प घेतो. तर त्या पद्धतीने संकल्प घ्यायचा असतो. कमंडलू आपल्या हातात लागतं. म्हणजे आपलं कमंडलू सारखं कमंडलू जे पूर्वापार असतं तसं नाही वापरत आपण. साधी आपली जी दुधाची किटली असते किंवा तेलाची किटली असते तशी किटली आणि त्याच्यात एक ग्लास पाण्याचा असं आपण वापरतो. ती किटली आपल्याला, ते पाणी आपल्याला भरपूर कामांसाठी उपयोगाला येतं. ताटली वगैरे आपलं पात्र आपण घेऊन प्रवास करायचा असतो. दिवा लावतो आपण रोज. आपल्याला आरती, पूजा, नर्मदाष्टक म्हणायचं असतं, तर त्यासाठी आपण दिवे म्हणजे निरांजने, वाती, भिजवलेल्या वाती वगैरे असं आपण घेऊन जात असतो. एक लाठी आपल्या हातात असणं गरजेचं असतं, कारण की कुठल्या प्रकारचा रस्ता असतो आपल्याला माहिती नाही. तर त्यामुळे आपल्याकडे लाठी असणं अत्यावश्यक असतं. चिखल असला तरी आपल्याला ते चाचपडून बघायला लागतं की बाबा पाय जाणार नाही ना, पाय ठेवायला काही आहे का, असं म्हणून. सगळ्यात महत्वाची म्हणजे नर्मदा मैया. नर्मदा मैया म्हणजे काय, आपल्याकडे घेऊन फिरायचं म्हणजे एक छोटी बाटली असते, त्याच्यामध्ये आपण नर्मदा मैया भरून घेतो आणि ती कॅरी करणं, उजव्या हाताला ती ठेवणं हे अत्यावश्यक. म्हणजे ती एक झोळीसारखी पिशवी वगैरे आपण घेऊ शकतो, जे पूजेचं सामान त्याच्यामध्ये आपण घेऊ. एक प्रतिमा छोटीशी, छोटा फोटो म्हणा किंवा छोटी प्रतिमा म्हणा नर्मदा मैयाची, ती आपण एक कॅरी करतो. अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी घेतो आणि कमीत कमी सामान